ची मुलाखत म्हणून दाखवली महाराष्ट्राला. त्याच भूमीतनं पुन्हा दाभोळकरांच्या विषयीची चर्चा का सुरू झाली आहे? कारण ह्या भामट्या खरातनी जे काही केलं आहे ते नुसतं घृणास्पद नाही आहे, तर महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. कारण आपल्या इतक्या पुरोगामी वगैरे अशा ज्या महाराष्ट्राचा आपण उल्लेख करतो तिथं हे घडलं आहे. चला, काही लोक म्हणतील की मध्ये कॅमेरा इकडे माझ्याकडे असताना तुम्ही काहीतरी केलं म्हणून छपकाना. डोळे मोठे करायचेत आणि पवित्र भावनेने बघायचे. मी मंत्र म्हणतो, लक्ष्मी मंत्र म्हणावं लागते मला. ठीक आहे. जे पुण्यवान असेल त्यांना नोटा दिसतील, नोटा दिसल्या की टाळ्या वाजवायच्या. हो. काय दिसतंय? नाही, आम्ही कुणी नाहीत पुण्यवान आता तरी. कोरे कागद दिसतोय. कोरे कागद, चक्क कोरे कागद. मला नोटा दिसतात, तुम्हाला कोरे कागद नाही दिसतात? नाही नाही दिसलाय. कॅमेरा आमचा बघतोच आहे की तुमच्याकडे. नाही आहेत कोरे. कुलदैवत माहिती आहे? त्याचं नाव द्या मनात मनात 3 वेळा. घेतलं. घेतलं? तळात एकमेकाला चिटवा. ठीक आहे, सोडा. वा वा. कोणामुळे? तुमच्यामुळे आणि ऐश्वर्यामुळे. ऐश्वर्या. ऐश्वर्याची सिद्धी ठीक आहे. आहे ना, मी हे तुम्ही किरकोळ नाममात्र माणूस आहात. आहे. नाममात्र. ठीक आहे. निमित्त मात्र. हा, नाममात्र निमित्त. हा. ऐश्वर्याच्या अभिषेकाची वेळ झाली. कमाल. गंगेची प्रार्थना. पाणी संपलं होतं. पाणी संपलं होतं, पुन्हा आलं. पुन्हा आलं. कुणामुळे? ऐश्वर्या. बरोबर. माझ्या हातामध्ये कोणतं चिन्ह आहे? प्रश्नचिन्ह. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्नचिन्ह असतात का? हो. ते कोणी सोडवायचे असतात? आपल्या पण. मग आजूबाजूला टेकडावर बाबांत बसलेले असतात. ते म्हणतात माझ्याकडे या, मी तुमचे प्रश्न सोडवतो. मग आपण जातो ना 2 पायाचं 4 पायाचं, पैसे घेऊन जातो. मग ते सोडवतात का आपले प्रश्न? नाही. हे प्रश्नचिन्ह अजरामर आहे. तुम्ही बाहेर जाल आणि तुम्हाला हे सगळं दिसेल. ते सगळं ह्या प्रश्नचिन्हामुळे तयार झालेलं आहे. हे सगळं प्रश्नचिन्हामुळे तयार झालेलं आहे. अदानी अंबानी माहिती आहेत का? मोठे उद्योगपती आहेत. त्यांना पण प्रश्नचिन्ह असतात का? असणारच. असतात. त्यांना अदानी अंबानींना पण कोणते प्रश्नचिन्ह असतात? रेशनला राखेल का येत नाहीये अशी असतात. नाही, त्यांची बायको वाढदिवसाला खरोखरचं विमान गिफ्ट मागते. बाजारातलं खेळणीतलं नाही, खरोखरचं. मग त्यांना टेन्शन येतं. त्यामध्ये शुद्ध पेट्रोल भरा, तो वैमानिक त्यांना द्या, मग तिला शॉपिंगला जायचं ते काढा, परत शॉपिंग संपल्यानंतर आणून सोडा तिथे, परत गाडीने तिकडे सोडा, असं असतं ना ते सगळं. मग त्यांना टेन्शन येतं. ताई, इथे बोट लावायचं आहे. इथे मध्यभागी बरोबर. डोळे बंद करा. शक्ती आली का? आली. अनुभूती घ्या. आली का? आली. नक्की ना? हो. ठीक आहे, काढा. तुमचा पवित्र हात कुठला आहे? हा उजवा. पवित्र आहे आणि हा अपवित्र आहे. मग हा 4 लाखाला, हा 2 लाखाला द्या. दोन्ही सारखेच आहेत. म्हणा की माझे दोन्ही हात पवित्र आहेत. दोन्ही हात पवित्र आहेत. या हातामध्ये असं पकडायचं, मी पकडलं तसं, आणि ह्या हाताचं एक बोटावर असं ठेवायचं. असं ठेव. खाली याच्यावर बोटावर ठेवा. असं. असं. हां, बोटावर ठेवा. इथं घ्या टेबलावर. थांबा, वर नका ठेव, वर घ्या. हां, पुढचा हात काढा. नाही, ते नाही. काय होतंय? पडलं. पडलं खाली. का पडलं? त्याचा सपोर्ट केला. काय दिसतंय तुम्हाला? इकडे या बाजूला वजन, वजन या बाजूला वजन जास्त आहे आणि या बाजूला वजन कमी आहे, त्यामुळे ते असं पडलं. बरोबर आहे? बरोबर. काय शिक्षण आहे आपलं? मी ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट आहे. या म्हणतात या बाजूचं वजन जास्त आहे त्यामुळे ते असं पडलं. बरोबर. मी जर म्हणलं या बाजूचं वजन अजून वाढवलं तर काय होईल? या बाजूचं वजन अजून वाढवलं, आत्ता जेवढं वजन आहे त्यापेक्षा जास्त वजन केलं तर काय होईल? पुन्हा आता पडत्यापेक्षा लवकर, लवकर त्याच्यापेक्षा लवकर खाली पडेल. हो. कोण मला एक चांबड्याचा पवित्र पट्टा देईल? जाधव सर, पट्टा आहे का? पवित्र आहे का? द्या. या जाधव सर पुढे. जाधव सरांचा आता इथल्या इथेच नाही, आपण तो. हा, त्यांचा फक्त पट्टा घेतोय मी. ठीक आहे. पवित्र का? तर तो प्राणी मेला तरी पण मेल्यानंतर सुद्धा माणसाच्या उपयोगाला आला. दिला तरी. ठीक आहे. पवित्र आहे ना? हो, पवित्र आहे. का पवित्र करून घेऊ? नाही, पवित्र आहे. पवित्रच आहे.
ठीक आहे. शक्ती आली ना नक्की? हो खरं सांगा. आली नाही तर असं बोटाला बोट लावा. तुमच्या शक्ती कुणाकडे आहे इकडे? ऐश्वर्याकडे ऐश्वर्याकडे माझ्याकडे. आहे. ऐश्वर्याकडे आणि माझ्याकडे आहे. हो. हा? माझ्या बोटाला तिकडे काय लावताय? असं व्हायब्रेशन आलं ना? हो सारखा मागे. व्हायब्रेशन झालं. हो व्हायब्रेशन खरंच शक्ती. असं झालं का काय? कुठलं बोट लावलं होतं माझ्या बोटाला? आता बदलायचं नाही. व्हॉट? आहे ना? तुम्ही काय म्हणता? शक्ती. पडणार आहे. पडलं का? नाही पण उलट वजन दिल्यानंतर पडलं नाही. कुणामुळं? ऐश्वर्यामुळं. ठीक आहे. सगळ्यांना पाठ झाला होता ते. हा? ऐश्वर्याचा महिमा सगळ्यांना पाठ झाला होता. आता मी काय करणार आहे? रिकाम्या हातातून एक सोन्याची साखळी काढणार आहे. शुद्ध सोनं किती कॅरेटचं असतं? 24 तासाला पण मी 48 कॅरेटचं काढणार आहे. 48 कॅरेट म्हणजे किती टक्के शुद्ध? दुप्पट 200%. हो. कोणी घेऊन पळून जायचं नाही. नाही. ठीक आहे. माझ्या हातामध्ये काय आहे का? नाही. काय आहे का? नाही व्हॉट? सोन्याचीच आहे का बघा? आहे सोन्याचीच आहे. नाही, घ्या ना, हे बघा. ही सोन्याचीच आहे पण त्याला वरून हिऱ्याचं पाणी दिलंय. हा. त्यामुळे म्हणून तो थोडीशी हिरवट पांढरट दिसते जरा थोडीशी. यांना पांढरट वाटत होते पण ते हिऱ्याचं पाणी दिलं. आणि 48% तुम्ही बघितली का? नाही 48 कॅरेटचे सोने बघितले का कधी? पाहिलंच नाही. त्यामुळेच माहित नाही ते. त्याचा रंग माहित माहित नव्हता. नाही. हा, बरोबर. तसं असतं ते. शेवटची. अभिषेकाची वेळ झाली. हसू नका मॅडम. घ्या. आत्ता इथं जे मी सगळे कार्यक्रम दाखवले, कुणाकुणाला वाटतंय की हे कार्यक्रम ऐश्वर्यामुळे झाले? त्यांनी हात वर करा. मी एकटाच? कुणीच नाही? नाही. मला काही होणार नाही. कुणाकुणाला वाटतंय की हे कार्यक्रम ऐश्वर्यामुळे झालेले नाहीत? त्यांनी हात वर करा. सगळ्यांना. नाहीत. हो नाहीत. हो हो. ऐश्वर्यामुळे नाही. ऐश्वर्या बघते. हो. हात वरच ठेवा. हम्म. ऐश्वर्या बघते. आजारी पडाल, संकट येतील, येऊ देत. पिंपल्स येतील, येऊ देत. चष्मा लागेल, लागलेला आहे अगोदर. केस सगळ्या लागतील, मिस्टरांबरोबर भांडणं होतील. दररोजच होतात. त्याला काय 24 तास. ठीक आहे. आता मी हात वरच ठेवा. आता मी 2 प्रश्न विचारतो. पटकन घाबरून हात खाली घ्याल. विचारू का? हम्म. विचारू? हात खाली घ्याल पटकन घाबरून. घ्यायचा नाही बरं का आता. हम्म. विषयाची परीक्षा कशाला घेता? हम्म. विषयाची परीक्षा कशाला घेता? घ्या ना. हम्म. इसके लाठी का आवाज नाही होता. तरी पण नाही हात खाली घेत. हम्म. तरी पण हात खाली घेत नाही. नाही खाली घेत हात. नाही. इसके लाठी का आवाज नाही होता. बरं ठीक आहे. हात खाली घ्या. ज्यांनी ज्यांनी ऐश्वर्यामुळे झालेले नाहीत यासाठी हात वर केला होता त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. याची गरज आहे महाराष्ट्राला. हम्म. तुमच्या घरी पण अशा काय ऐश्वर्या आहेत का? अशा म्हणजे अशा नाहीत, तुमच्या वेगळ्या असतील ना. आहेत ना. त्यांच्या डोक्यावर दिवा लावलाय, हो, हो, असं. त्यांच्यासमोर तुम्ही खाऊ ठेवता आणि तुम्हीच खाता. त्यांना तुम्ही म्हणता की मला पेपर सोपा जाऊ दे, माझं यश मिळू दे, असं म्हणता ना. मग त्या काय काम करतात? हम्म. मानसिक समाधान हां, असं काय असतं का? म्हणजे माहित नाही मला. ठीक आहे. एक पुस्तक परवा मी नास्तिकीच्यातून आणलं, म्हणजे साताऱ्यावरून आणलं. मला बरे का वाटते. हम्म. आणि त्याच्यामध्ये ही चित्र आहेत ना पहिली पुढं. तर इकडं गुरुद्वारामध्ये बक्षीस हे चाललेलं आहे. आणि खाली नमाजाचं हे आहे. तर त्यामध्ये खाली प्रत्येक वेळी शब्द आहे, इथेही मला बरे वाटते. इथं लिहिलं इथेही मला बरे वाटते. बरोबर. कळलं का? तसेच इथं पण आहेत सगळे असे. राजकीय नेत्याचं भाषण आहे, तिथं गर्दी केली, इथे पण मला बरं वाटते.
इथं कुंभमेळ्याचं आहे किंवा ह्याचं आहे फुलटू धमाल एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे तिथं पण